पावलोपावली थरारक रस्ते व अवघड वाट असलेल्या तसेच साहस आणि आव्हानांनी भरलेली देशातील सर्वात अवघड सहल म्हणजे लेह लडाखला आपल्या कारमधनं अथवा बुलेटवरून जाणं होय. हिमालयाच्या कुशीतील हा अविस्मरणीय अनुभव मिळवण्यासाठी हौशी पर्यटकांचे विशेषतः बाईक रायडर मंडळींचं लेह लडाखला फिरणं हे एक स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील वय वर्ष 20 ते 25 वयोगटातील 13 जणांचा ग्रुप लेह लडाखला आपल्या आलिशान गाड्यांमधनं गेला. मात्र घरी परतत असताना बुधवारी 18 मार्चला राजस्थान राज्यातील कोटा येथील राष्ट्रीय महामार्गावर एका गाडीच्या झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पिंपरी चिंचवडला हादरा बसला. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आली. काळ आणि वेळ कधीच सांगून येत नाही असं म्हणतात. 27 फेब्रुवारीला प्रवासाला निघालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील या तरुणांच्या मार्गात अडथळे व संकटांची जणू मालिकाच लागली होती की काय हे कळायला मार्ग नाही. कारण लेह लडाखला भेट देण्यासाठी मे ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ लडाख टुरिझम सांगत असलं तरी निसर्गाचं रूप व चक्र कधी बिघडेल हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे या तरुणांच्या मार्गात अडथळे व संकटांची आलेली मालिका त्यांचा शेवटपर्यंत पिच्छा करत होती की काय हे गूढच म्हणावं लागेल. कारण या 13 जणांपैकी 3 जणांनी अचानकपणे प्रवासाच्या काळातच विमानानं घरी परतणं योग्य समजलं. पंजाबमधून एक जण पुढे न जाता माघारी फिरला, तर एकाने दिल्लीत पोहोचल्यावर मित्रांची माफी मागत माघारी परतणं योग्य समजलं. तर तिसऱ्या जणानं कारगिलमधील भीतीदायक अनुभवानंतर घरी परतण्याचा निर्णय घेतला. कारगिल येथील द्रास गावात जेव्हा त्यांच्या गाड्या पोहोचल्या तेव्हा भरपूर बर्फवृष्टी होऊन रस्ताच बंद झाल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. सोनमर्ग येथे तर जवळपास 2600 गाड्या, तर त्यावरती पठारावर असलेल्या भागात 400 ते 500 गाड्या बर्फवृष्टीमध्ये अडकून पडल्या होत्या. धड पुढेही जाता येत नव्हतं व धड मागेही फिरता येत नसल्याच्या त्या अवघड स्थितीतही त्यांनी 6 दिवस गाड्या जागेवर उभे करून दिवस काढले. या दिवसात द्रास गावात मिळेल ते अन्न खाऊन त्यांनी पोट भरलं. अखेर सीमा संरक्षण दलाच्या जवानांनी बर्फ बाजूला काढत रस्ता मोकळा केल्यानं तरुणांना व सर्व प्रवाशांना पुढे प्रवास करणं शक्य झालं. दरम्यान 3 मित्रांनी माघारी परतणं व द्रास येथील बर्फवृष्टीचे संकट दूर झाल्यानंतर उर्वरित 10 जणांनी लेह लडाखची भ्रमंती पूर्ण केल्यानंतर आता घराच्या दिशेने ते परतत असताना काळाने 3 पैकी एका गाडीवर घाव घातला आणि 3 तरुणांचा त्यामध्ये जागेवरच मृत्यू झाला. कुणाल चोरडिया वय 25 राहणार चिंचवड, मयुरेश पाडाळे वय 23 राहणार म्हाळुंगे आणि सिद्धेश आल्लाट वय 21 राहणार वाकड रोड थेरगाव हे 3 जण कोटा शहराजवळ दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील एका उड्डाणपुलावरून अत्यंत वेगात असलेल्या फॉर्च्युनर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजक तोडून उड्डाणपुलावरून खाली कोसळली. ही फॉर्च्युनर गाडी कुणाल चोरडिया चालवत होता. गाडीचा अपघात झाल्याची पहिली खबर सार्थक तुपे या त्यांच्या पिंपरी चिंचवडमधील मित्राला समजली. कारण फॉर्च्युनर गाडीमध्ये असलेल्या इमर्जन्सी फीचरमुळे गाडीचा अपघात झाला हा तात्काळ पहिला मेसेज सिद्धेश आल्लाट व सार्थक तुपे यांना आला. मेसेजचे गांभीर्य ओळखून सार्थक तुपे यांनी सिद्धेश यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन लागला नाही. मग सार्थक यांनी प्रवासात बरोबर असलेल्या अन्य मित्रांना फोन केला. मात्र सार्थक अपघाताचे सांगत आहे हे सर्वप्रथम कोणालाच खरे वाटले नाही. मग पुन्हा सार्थक यांनी अपघातग्रस्त गाडीमध्ये असलेल्या तांत्रिक यंत्रणेकडनं मेसेज आल्याचे सांगताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. मग तातडीने अन्य 7 मित्र अपघात जिथे घडला तेथे पोहोचले. तेव्हा गाडीचा झालेला चक्काचूर व रक्तबंबाळ अवस्थेत निश्चित पडलेले आपले मित्र त्यांना दिसले. यानंतरची सगळी परिस्थिती काळीज हेलावून टाकणारी होती. गुरुवारी सकाळी 3ही जणांचे मृतदेह एअर ॲम्ब्युलन्सद्वारे लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी शोकाकुल वातावरणात 3ही मित्रांवर काळेवाडी, वाकड व म्हाळुंगे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही या धक्क्यातून हे सगळे मित्र व त्यांचे कुटुंबीय सावरलेले नाहीत. पिंपरी चिंचवड न्यूजच्या वतीने आम्ही या 3ही मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.